महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पावसाळी पर्यटन स्थळे। मित्रांनो, महाराष्ट्रातील पावसाळा म्हणजे केवळ निसर्गाचे रूप बदलणारा ऋतू नव्हे, तर तो जैवविविधतेचा एक भव्य उत्सव असतो। तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपली सह्याद्रीची पर्वतरांग ही युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहे आणि पावसाळ्यात या सह्याद्रीचे सौंदर्य जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांनाही मागे टाकते। कोकणच्या खोल दऱ्यापासून ते घाटाच्या उंच शिखरापर्यंत पसरलेला आपला महाराष्ट्र मान्सूनमध्ये अक्षरशः जिवंत होतो। इथे हजारो फुटावरून कोसळणारे धबधबे आहेत, ढगांमध्ये हरवलेले ऐतिहासिक गड किल्ले आहेत आणि दुर्मिळ फुलांनी बहरून गेलेली पठारे आहेत। म्हणूनच दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक मान्सून टुरिझमसाठी महाराष्ट्राला पसंती दर्शवतात। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, कळसुबाई शिखर। 10व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानले जाणारे कळसुबाई शिखर। समुद्र सपाटीपासून साधारणतः 1646 मीटर उंचीवर वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर पावसाळ्यात ट्रॅकरची पंढरी असते। जर तुम्हाला पावसाळ्यात ढगांच्याही वर जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कळसुबाईचा ट्रेक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे। ही चढाई करताना दाट धुके, सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींचा सामना करावा लागतो। वाटेत लागणाऱ्या लोखंडी शिड्यांवरून चढताना मिळणारा थरार आणि शिखरावर पोहोचल्यावर दिसणारे भंडारदरा धरण व आजूबाजूच्या गडांचे दृश्य तुमचा सर्व थकवा क्षणात दूर करते। नंबर 9, कोलाड। 9व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचे ॲडव्हेंचर कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे कोलाड। रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण त्यांच्यासाठी आहे ज्यांना पावसाळ्यात काहीतरी थरारक करायचे असते। पावसाळ्यात जेव्हा धरणाचे पाणी नदीत सोडले जाते तेव्हा येथील रिव्हर राफ्टिंगचा अनुभव प्रचंड रोमांचक असतो। उसळणाऱ्या लाटांवरून राफ्टिंग करत जाण्याचा थरार अनुभवायला युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर इथे येतो। याशिवाय इथे बंजी जम्पिंग, झिप लाईन आणि नदी किनारी पावसाळ्यात कॅम्पिंग करण्याचाही अनुभव घेता येतो। नंबर 8, आंबोली। 8व्या क्रमांकावर आहे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण ते म्हणजे आंबोली घाट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे हिल स्टेशन महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते कारण इथे सर्वात जास्त पाऊस पडत असतो। इथला मुख्य आंबोली धबधबा थेट हायवेवरच कोसळतो, जिथे पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात। याशिवाय हिरण्यकेशी नदीचा उगम आणि कावळे 7 पॉइंट वरून दिसणारी उलटी दरी पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी असते। आंबोली हे इथल्या दुर्मिळ जैवविविधतेसाठी आणि दाट जंगलासाठीही खूप प्रसिद्ध आहे। नंबर 7, ठोसेघर धबधबा आणि कास पठार। 7व्या क्रमांकावर आहे साताऱ्याचे वैभव असलेला ठोसेघर धबधबा आणि कास पठार। ठोसेघर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे। पावसाळ्यात तब्बल 1000 फुटावरून दरीत कोसळणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहिल्यानंतर निसर्गाच्या ताकदीचा अंदाज येतो। येथूनच अवघ्या काही अंतरावर असलेले कास पठार निसर्गाचे एक अतिशय नाजूक रूप दाखवते। महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखले जाणारे हे पठार ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये रंगीबिरंगी दुर्मिळ फुलांनी बहरून येते। युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हे ठिकाण पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते। नंबर 6, इगतपुरी। 6व्या क्रमांकावर आहे मुंबई नाशिक हायवेवर वसलेले अतिशय नयनरम्य ठिकाण ते म्हणजे इगतपुरी। हे हिल स्टेशन पावसाळ्यात हिरव्यागार चांदणीने पूर्णपणे झाकून जाते। इगतपुरी हे केवळ त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर ते तिथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुवर्ण रंगाच्या विपश्यना केंद्रासाठीही जगभर ओळखले जाते, जे धुक्यामध्ये अतिशय विलोभनीय दिसते। येथील कॅमल व्हॅली, बादसा नदीचे खोरे आणि चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील प्रसिद्ध विहिगाव धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो। साहसी लोकांसाठी त्रिरंगवाडी किल्ल्याचा ट्रॅक हा इगतपुरीमधील उत्तम पावसाळी अनुभव असतो। नंबर 5, भंडारदरा। 5व्या क्रमांकावर आहे निसर्गाचा अनमोल खजिना दडलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारा। पावसाळ्यात जेव्हा विल्सन डॅम भरून वाहू लागतो तेव्हा त्यातून निर्माण होणारा अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात। यासोबतच जवळच असणारा प्रवाहाचा रौद्र रूप पाहणारा रंधा फॉल्स अंगावर काटा आणतो। ऑर्थर लेकच्या शांत किनाऱ्यावर बसून निसर्गाचा आनंद घेणे किंवा सांधन व्हॅली, रतनगड यासारख्या ठिकाणी भटकंती करणे पर्यटकांना खूप आवडते। पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला इथे दिसणारा हजारो काजव्यांचा काजवा महोत्सव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। नंबर 4, माळशेज घाट। 4थ्या क्रमांकावर आहे पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे माळशेज घाट। ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला हा घाट पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारखा भासतो। जसे जसे तुम्ही घाटातून वर जाता तसे तसे रस्त्याच्या कडेला डोंगरावरून कोसळणारे शेकडो छोटे मोठे धबधबे तुमचे स्वागत करतात।
बऱ्याचदा हे पाणी थेट रस्त्यावरून वाहते, ज्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात। येथील पिंपळगाव जोग धरण अतिशय सुंदर दिसते। विशेष म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी इथे युरोपवरून येणारे गुलाबी फ्लेमिंगो पक्षी येतात, जे पाहणे पर्यटकांसाठी एक पर्वणी असते। नंबर 3 माथेरान। तिसऱ्या क्रमांकावर आहे आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन माथेरान। मुंबईकरांसाठी हे हक्काचे विकेंड डेस्टिनेशन आहे। इथे कोणत्याही प्रकारच्या पेट्रोल डिझेल वाहनांना प्रवेश नसल्यामुळे हे ठिकाण अत्यंत शांत व प्रदूषण मुक्त आहे। नेरळवरून येणारी टॉय ट्रेन पावसाळ्यात बंद असली तरी दस्तुरी नाक्यापासून घोड्यावरून किंवा चालत लाल मातीच्या रस्त्यावरून जाण्याचा अनुभव भन्नाट असतो। पावसाळ्यात येथील शेरलोट लेक ओव्हरफ्लो होतो आणि चारही बाजूनी पसरलेली घनदाट झाडी, लुईजा आणि पॅनोरामा पॉइंटवरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते। नंबर 2 महाबळेश्वर आणि पाचगणी। दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर आणि पाचगणी। हे ठिकाण 12ही महिने पर्यटकांनी गजबजलेले असले तरी पावसाळ्यात महाबळेश्वरला भेट देणे म्हणजे अक्षरशः ढगांमध्ये चालण्यासारखे असते। येथील रस्ते दाट धुक्याने वेढलेले असतात। प्रसिद्ध लिंगमाळा धबधबा हा या काळात पूर्ण क्षमतेने वाहत असतो, ज्याचा रौद्र आवाज कित्येक किलोमीटर वरून ऐकू येतो। ऑर्थर सीट पॉइंट आणि एल्फिस्टन पॉइंट्स वरून दिसणारी धुक्यात हरवलेली दरी आणि हिरवेगार डोंगर डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडतात। जवळच असलेल्या पाचगणीचे टेबल लँड आणि ऐतिहासिक प्रतापगड किल्ला पावसाळ्यात एका गूढ पण सुंदर वलयात घुरपटलेला असतो। या निसर्गरम्य वातावरणात फिरताना रस्त्याच्या कडेला मिळणारे गरमागरम भाजलेले कणीस आणि वाफाळलेला चहा घेण्याची मजा काही वेगळीच असते। महाबळेश्वरच्या या सफरीत प्रसिद्ध मॅप्रो गार्डनलाही भेट दिल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही। पावसाच्या थंडगार सरीत येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीम, गरमागरम पिझ्झा आणि सूपचा आस्वाद घेणे म्हणजे पर्यटकांसाठी एक सुखद पर्वणीच ठरते। नंबर 1 लोणावळा आणि खंडाळा। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सर्वांचे लाडके लोणावळा आणि खंडाळा। मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असल्यामुळे पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पहिली पसंती लोणावळ्याला असते। येथील भुशी डॅमच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या खळखळत्या पाण्यात भिजण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इथे येतात। टायगर्स पॉइंट, लायन्स पॉइंट आणि राजमाची पॉइंट्सवरून दिसणारा धुक्याने वेढलेला निसर्ग पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो। पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरून या पावसाळ्यात प्रवास करणे, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेला चहा या सर्व गोष्टी लोणावळ्याला मान्सूनमधील सर्वात हॉट डेस्टिनेशन बनवतात। लोहगड आणि विसापूर या किल्ल्यावर पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठीही तरुणांची मोठी गर्दी असते। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पावसाळी पर्यटन स्थळे। यापैकी तुमचे आवडते ठिकाण कोणते आहे किंवा तुम्ही पावसाळ्यात कुठे जाण्याचा प्लॅन करत आहात ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायलाही विसरू नका। अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।